नमस्कार मंडळींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर पहा, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे। अत्यंत महत्त्वाची आणि खुशखबर देखील आहे लाडक्या बहिणींसाठी। व्हिडिओ पूर्ण पाहण्याच्या आधी आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन अपडेट घेऊन येईल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर आजच्या या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेला आहे। चला व्हिडिओमध्ये पाहूयात सविस्तर। तर पहा, लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी येणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागून राहिलेले आहे। 2100 रुपयाचा हप्ता कधी येणार, केव्हा येणार, असे अनेक प्रश्न आपल्या लाडक्या बहिणींना पडलेले आहेत। तर पहा, गव्हर्नमेंट स्कीमच्या तर्फे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा होणार। कधी जमा होणार याकडे लाडक्या बहिणींचं सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। याकडे महिलांचं लक्ष लागलेलं आहे। निकषांमध्ये बदल होण्याच्या शक्यतेने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे। खूप महत्त्वाची बातमी आहे। इथपर्यंत आलाच असाल तर लाईक करून टाका, शेअर करा आणि आपल्या माता भगिनींना देखील हा व्हिडिओबद्दल माहिती सांगा। तर पहा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता आचारसंहितेत अडकून राहू नये म्हणून ऑक्टोबर महिन्यातच दोन्ही महिन्यांचे जे पैसे आहेत ते खात्यात देऊन टाकलेला आहे। परंतु डिसेंबरचा हप्ता जो 2100 रुपये, 1500 वरून 2100 रुपये केलेला आहे, तो कधी येणार याकडे माता भगिनींचं जे आहे ते लक्ष लागून राहिलेलं आहे। आता निवडणुका आणि आचारसंहिता संपल्याने डिसेंबर महिन्याचा हप्ता बँकेत जमा होण्याची प्रतीक्षा लाडकी बहीण करू लागलेली आहे। नक्की हा हप्ता येणार की असेच आपल्या फसव्या अफवांवरती विश्वास ठेवून पुढे जात राहायचं, असं काही आहे का? खूप लाडक्या बहिणींना असे महत्त्वाचे प्रश्न देखील पडलेले आहेत। पहा, खूप महत्त्वाची बातमी घेऊन आलेलं आहे। दरम्यान योजनेच्या निकषांमध्ये बदल होण्याच्या शक्यतेने बहिणींची जी धाकधूक आहे ती वाढलेली आहे। योजनेला चालणी लागण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। बहिणींची जी चिंता आहे ती वाढत आहे। लाडकी बहीण योजनेच्या निवडणुकीपूर्वी राबविताना निकष जे आहेत त्यांची काटेकोरपणे छाननी करण्यात आलेली नव्हती, म्हणून आत्ता सर्वांचे जे फॉर्म आहेत ते रिचेकिंग म्हणजे पुन्हा तपासले जात आहेत आणि त्यानुसार मग लाडक्या बहिणींना जो 2100 रुपयाचा हप्ता आहे तो देण्यात येणार आहे। एका कुटुंबात 2च महिलांना निकष असतानाही त्यापेक्षा जास्त महिलांनी फॉर्म भरलेला आहे। म्हणजे एका कुटुंबामध्ये 3 ते 4 महिलांनी फॉर्म भरलेला आहे, परंतु आपल्याला 2च एका कुटुंबातील फॉर्म भरायचं होतं, म्हणून तिथे देखील लाडक्या बहिणींनी खूप मोठा हे केलेला आहे, लाभ घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। ते देखील यामध्ये काढून टाकण्यात येणार आहे, त्या लाडक्या बहिणी रिमूव्ह करणार। त्यानंतर अजून एक महत्त्वाची, घरात 4 चाकी वाहन आयकर भरणारे यांनाही योजनेचा लाभ घेता येणार नाही। तरी अशा कुटुंबातील महिलांच्या खात्यांवर थेट सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांचे जे प्रत्येकी 1500 रुपयांचं वाटप आहे ते करण्यात आलेलं होतं। पहा, करण्यात आलेलं होतं, परंतु यापुढे त्याची जे आहे ते भेटणार नाही आहे। दरम्यान योजनेसाठी खर्च होणाऱ्या निधीचा मोठा बोजा सरकारला पेलावा लागत आहे। आता यामध्ये काय हे लक्षात घेऊन योजनेच्या निकषात अधिक काटेकोरपणे जे निर्णय आहेत ते घेण्यात येणार आहेत। राज्यात स्थापन झालेल्या महायुतीचे सरकार काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे आणि डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी टाकणार आहे याकडे लाडक्या बहिणीचे लक्ष लागून राहिलेलं आहे। त्यातच लाडकी बहीण योजनेचे निकष बदलणार असल्याची अशी चर्चा आपल्याला सोशल मीडियावरती पाहायला मिळत आहे। या निकषात आपण पात्र आहोत की नाही अशी धाकधूक महिलांची वाढलेली आहे। महाराष्ट्रात महायुतीचे सरकार असल्यास लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपयांवरून थेट 2100 रुपये करण्यात
करणार असल्याचे आश्वासन महायुती सरकारकडून देण्यात आलेले होते. आता महायुती सरकार आल्याने लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा 2100 रुपये होणार का, नक्की आपल्याला भेटणार का, अशा अनेक अपेक्षा लाडकी बहीण व्यक्त करत आहे. अशी चर्चा बहिणींमध्ये रंगत आहे. हो, धोरणात्मक निर्णय असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय होणे अपेक्षित होते. दरम्यान लाभार्थी महिलेचा पती आयकर भरतो, या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे का, एकाच कुटुंबातील 2 पेक्षा अधिक महिलांना अर्ज केलेले आहेत का, विधवा, निराधार व अन्य योजनांचा लाभ घेतलेला जात आहे का, असे निकष तपासून मगच लाडक्या बहिणींना हे पैसे वितरित केले जाणार आहे. म्हणजे याची यादी जी आहे ती पुन्हा तयार होऊ शकते, अशी चर्चा सुरू झालेली आहे. अशा प्रकारे निकष लावले तर लाभार्थी महिलांची संख्या ही कमी होणार आहे किंवा कमी होऊ शकते, अशा चिंतेने महिला वर्गात चिलबिल वातावरण निर्माण झालेले आहे. म्हणजेच या व्हिडिओमध्ये आपल्याला समजले असेल की आपल्याला 2100 रुपयाचा हप्ता अजूनही वाट पाहावी लागणार आहे, कारण फॉर्म चेकिंग चालू आहे. फॉर्म चेकिंग झाल्यानंतर तुम्हाला हा हप्ता वितरित केला जाणार आहे. अजूनपर्यंत आपल्याला वाटच पाहावी लागणार आहे. तत्पूर्वी चॅनलवरती असेच अपडेट पाहण्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.